मला एक कन्सिस्टंटली फार क्वेश्चन्स येत होते स्नोईची डिलिव्हरी झाली तेव्हापासून, आस्किंग दॅट की माझी डिलिव्हरी नॉर्मल आहे की सी सेक्शन. मला ती कोणीच लोक नव्हती पाहिजे माझ्या आजूबाजूला. अँड आय जस्ट डिड नॉट हॅड अ गुड पोस्ट डिलिव्हरी एक्सपिरियन्स. तो चांगला नव्हता. आजच रील टाकली रे मी तुझ्यासाठी, आजच रील टाकली. काय अडचण काय तू आयुष्यात? काय दीपक महाजन आणि प्रकाश महाजन हे दोघंही भावंड अशी आहेत की वैताग आलेला आहे मला. ऑप्शन आहे म्हणजे सांगते, टॉवेल इथे असतो, तो दीपकचा टॉवेल आहे, माझा आता कुठे आहे? माझा कुठे आहे? टाकलेला म्हणून तिथे आहे. मी पण तिथंच टाकतो. टॉवेल इथे होता, इथं नव्हता माझा टॉवेल, मा तिथं होता. अख्खं रेलिंग इथे इतकं छान वाळवायसाठी सुंदर आहे ठेवलेला, आणि तिथे फक्त माझा एक टॉवेल लटकलेला आहे. या मुलांना का प्रॉब्लेम देवा नाही. इथं असतो, खुर्चीवर असतो, त्या खुर्चीवर असतो, इथे कुठतरी कोपऱ्यामध्ये असतो, पण इथे किती आहेत त्याच्यात दांड्या एवढं सगळ्या खाली आहे, पण तिथे ते लावणार नाही. पण डोकं फिरून एका दिवशी पेटून टाकणार तुझ्या दोघांचे टॉवेल. माझा तिथंच होता, मला बोलू नये. इथे मी टाकला होता तो, म्हणून तिथे होता. तू माझी मग तू टाकलं मी टाकलं काय एकच गोष्ट आहे. प्लीज याच्यावर नाही, तू आत्ताच रील टाकली, डिलीट करेल मी डायरेक्ट. हे असं राहतं बाबा. बघा 100 गोष्टी करा पण एक गोष्टी नका करू. वाटोडं लागतं, वाटोड. करत नाही. 100 गोष्टी करा. अरे खुदा से डरो, थोड़ा डरा भगवान से डरो. भगवान से तुम लोग ने डरना चाहिए. चला रेडी होतो, नंतर हिच्याशी गप्पा मारतो आणि बघतो हिला. टाइम बघ 12:30 माझ्याने ना आंघोळ केली. अरे आज वर्क फ्रॉम होम आहे, आज वर्क फ्रॉम होम आहे बाबा. एखाद दिवशी ते जरा शांतीने करू देत जा काहीतरी. काही ना काही चालूच आहे ना. आता बघ, आता जाईल मी मस्त निवांत. सगळं संपवलं का? काय होतं आज टिफिन मध्ये? आलूचा चिला. सगळं संपवलं, उरलेलं आता ही संपेल. मॅडम आता काय प्लॅन काय आता तुमचा? आता प्लॅन असं आहे की बाईने एवढे सारे भांडे घासले, भांडे लावायचे, त्यानंतर कपडे वाळू. अरे पण स्नोईचा डब्बा राहून गेला ना. स्नोईचा डब्बा नाही धुतला का त्याच्यात? तर तो डब्बा मी आता काढलेला, बाई तर आता थोड्या वेळापूर्वीच गेली. तर डब्बा जे आहे ते बाईच्या हातात मी देत नाही. फॉर युअर व्हेरी व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन. व्हेरी गुड, यू आर सो स्मार्ट. कारण की मला बाईच्या हातात ते द्यायची इच्छा होत नाही, कारण की ती डायरेक्ट घासते आपल्या नॉर्मल साबणीने, आणि मी स्नोईसाठी तिला बॉटलसाठी हे सगळं काही वापरत नाही. आणि माझ्या हातांसाठी पण मी ती साबण वापरायला बघत नाही. पण तू काय वापरते? हा, पण ऑब्व्हियसली या स्नोईचे जे युटेन्सिल्स आहे, स्नोईचं टिफिन आहे, बॉटल आहे, याला छान धुणं खूप गरजेचं आहे. सो दॅट इट शुड बी फ्री फ्रॉम एनी बॅक्टेरियाज अँड एव्हरीथिंग. सो त्यासाठी मी रेग्युलर डेला यूज करते लवलॅबचा बेबी लिक्विड क्लेन्झर. तर याने फक्त मी स्नोईचा डब्बा आणि बॉटलच नाही वॉश करत, तर याने मी तिच्यासाठीच्या भाज्या, जे फ्रुट्स आहेत ते पण यानेच वॉश करते. ही क्लेन्झर मी ती छोटी बेबी होती तेव्हापासून वापरते. तिच्या बॉटल्स, निप्पल्स, ते सगळ्याच काही मी यानेच वॉश करायची. आणि आय एम कंटिन्युइंग दॅट प्रोसेस विथ हर टिफिन राईट नाव. मोठी झाली यार स्नोई. म्हणजे टिफिन पर्यंत पोहोचलोय आपण. तर हे फूड ग्रेड क्वालिटी मटेरियल और इंग्रेडियंट्सनी बनलेलं आहे, डर्मोटॉलॉजिकली टेस्टेड सुद्धा आहे. इट इज फ्री फ्रॉम ऑल द हार्मफुल केमिकल्स अँड टॉक्सिक्स. असं याच्यात काहीही नाही आहे. अँड इट इज सुपर सेफ फॉर युअर बेबी, फॉर युअर हँड्स एज वेल. ओके, आमचा टिफिन असं चकचकीत आणि छान असा क्लीन झालेला आहे, ऑल थँक्स टू लवलॅब बेबी क्लेन्झर, बेबी लिक्विड क्लेन्झर. अमेझिंग प्रोडक्ट आहे. खूप माइल्डचा असा सुगंध आहे, खूप सॉफ्ट फॉर युअर हँड्स आहे. आणि मी आता 2 वर्ष झाले प्रोडक्ट वापरते. सो आय हॅव फुल ट्रस्ट ऑन दिस प्रोडक्ट. तर तुम्ही पण नक्की घ्या, वापरून बघा. इट इज रिअली गुड. आणि तुमच्या बेबीजच्या हेल्थसाठी, त्यांच्या इम्युनिटीसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर गो शॉप ना. तर आपण आता हे जरा ठेवते, भांडी पण जरा हे करते. तोपर्यंत प्रकाश महाजनला रिक्वेस्ट आहे की जाऊन रेडी होतो मी, रेडी होतो रेडी होतो. सो दॅट कपडे मी धुवायला टाकते. येस पटापट ही कामं आवरू दे. बस ओव्हर टू यू मॅडम. पिऊला काहीतरी तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट डिस्कस करायचं होतं, म्हटलं ठीक आहे, हिअर इट आउट. सो
2022 पासून मला एक कन्सिस्टंटली फार क्वेश्चन्स येत होते स्नोईची डिलिव्हरी झाली तेव्हापासून, आस्किंग दॅट की माझी डिलिव्हरी नॉर्मल आहे की सी सेक्शन. त्या टाइमाला आय वॉज नॉट एबल टू शेअर इट. मला असं वाटायचं की मला जज करते. तेव्हा मेंटॅलिटी किंवा मेंटल स्टेट पण वेगळं होतं. सो म्हणून मी कधीच कोणाबरोबरही शेअर केलेलं नाही. बट माझं सी सेक्शन झालेलं आहे. 1 तारखेला म्हणजे 1 ऑक्टोबर 2022ला मला रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आणि फ्रॉम 12 to 6 मला इतकं भयानक लेबर पेन झालेलं, इतकं भयानक म्हणजे रडणं पडणं सगळं काही झालेलं. अँड दॅट इज वन ऑफ द मोस्ट हॉरेबल एक्सपिरियन्स दॅट आय हॅड. मग सकाळी 6 वाजता प्रकाश मला त्या रूममध्ये भेटायला आलेला अँड देन ही अंडरस्टूड द सिच्युएशन की मला खूप पेन होतंय. नोईची पोझिशन तशी नव्हती की नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकेल म्हणून. सो फ्रॉम 12 तिथले नर्सेस आणि बाकीचे ऑन कॉल डॉक्टर्स होते. ते बोललेत की तुमची जी डॉक्टर आहेत त्या 7 वाजता येणार आहेत, म्हणजे 7 वाजेपर्यंत येतील अँड वी कॅन स्टार्ट दी ऑपरेशन देन. सो ते तर फिक्स झालं होतं की आता कंट्रोल नाही होते अँड वी हॅव टू गो अँड डू अ सी सेक्शन. 7 o'clockला मला आतमध्ये नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये. ऑब्व्हियसली पाठीत इंजेक्शन घेतलं. त्यानंतर एनेस्थीशिया आल्यात, त्यांनी सलाईन थ्रू एनेस्थीशिया दिलेला. ते झाल्यावर डिलिव्हरी झाली. 7:19 स्नोईचा जन्म झालेला अँड डॉक्टरनी बाळाला बाहेर काढलं. स्नोईचा आवाज ऐकला, लगेच रडली ती. डॉक्टरनी मला विचारलं तुला काय पाहिजे. म्हटलं काय पाहिजे, काय झालंय आता मला सांगा काय झालंय. शी वॉज लाईक इट्स अ बेबी गर्ल. मग नेक्स्ट क्वेश्चन होता की मी फोटो काढू का तिच्या बरोबर डॉक्टरांचा. मग डॉक्टरांनी लिटरली अंबिलिकल कॉर्ड माझ्या पोटातनं असा दिसतोय बाहेर निघालेला, तिच्या टमीला अटॅच आणि डॉक्टरने असा फोटो काढला तिच्या बरोबर. आमच्याकडे तो फोटो पण आहे. तिथेच पिडियाट्रिक्स पण असतात डॉक्टर्स आणि त्यांनी लगेच तिला नेलं आणि तिला क्लीन वगैरे केलं आणि मग स्नोईला आणल्याला त्यांनी मला दाखवलं. त्यांनी मला फक्त फेस दाखवला साईडनी बिकॉज ऑब्व्हियसली दे वर स्टिचिंग, दे वर क्लिनिंग मी अप अँड एव्हरीथिंग. फक्त एकच 2 गोष्टी ऍक्च्युली मी बघितल्या. खूप मोठं तिचं नाक होतं, नाक अक्षरशः खूप जास्त मोठं होतं अँड तिचे अशा 3 लाईन्स आलेल्या होत्या रेड कलरच्या अँड आय वॉज सो वरीड. मला इतकं टेन्शन आलेलं की या मुलीला असं मार्क का आहेत रेड कलरचे. अँड डॉक्टर वॉज लाईक ते एका दिवसात जातील, टेन्शन आणि गेलं पण ते लगेच लगेचच गेलं. सो देवी सारखी आली ती डोक्यावर 3 लाईनी घेऊन. मग सगळेजण जे मेन ऍक्च्युअल रूम होती तिथे माझे दादा बहिणी हे ते भरपूर आई बाबा प्रकाश दीपक सगळेजण होते. आणि मग मला तिथे आणलं 12 वाजता आणि ते जे 8 ते 12च्या टाइम मध्ये म्हणजे 9 ते 12च्या टाइम मध्ये मी इतकी निवांत झोपली, इतकी छान मला झोप लागली कारण की तोपर्यंत एनेस्थीशियाचा असर निघालेला नव्हता आणि मी भरपूर दिवसानंतर पाठीवर झोपली होती. सो रिलॅक्स एकदम. हा, तर मी एकदम रिलॅक्स्ड होती. अच्छा, मला एक प्रश्न याच्यात विचारायचा होता तुला की नाव यू आर शेअरिंग दिस स्टोरी. सो लेट्स से ज्या कोणी लेडीज बघत असतील, मे बी प्रेग्नेंट असतील किंवा डिलिव्हरी होऊन गेली असेल, सो व्हॉट यू वॉन्ट टू टेल देम, लाईक काय चेंजेस आले तुझ्या आयुष्यात त्या दिवसानंतर? त्या दिवसानंतर भरपूर चेंजेस आलेत. म्हणजे इमोशनली मी फार वीक होऊन गेली होती. मला आय वॉज रिअली म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये बरं वाटलं पण जेव्हा मी घरी येत होती ना मला खूप भीती वाटत होती. आणि आय नो म्हणजे मी प्रकाश बरोबर ही गोष्ट आय थिंक मी शेअर नाही केलेली पण प्रकाश आणि दीपकनी मिळून घर खूप छान सजवलेलं. एव्हरीथिंग वॉज व्हेरी ब्युटिफुल. एकदम स्नोईची एंट्री ग्रँड होती. ग्रँड म्हणजे ग्रँड होती. बट मी खूप कॉन्शियस झाली होती. मला ते नव्हतं पाहिजे तेव्हा सगळं. मला ती कोणीच लोक नव्हती पाहिजे माझ्या आजूबाजूला. अँड इट्स ओके पियू, काय झालं? इट्स ओके, काम डाऊन. सॉरी. काय झालं? I just did not had a good post delivery experience. तो चांगला नव्हता. हेल्प जास्त नव्हती. हेल्प मागू शकली नाही. आय एम रिअली सॉरी. आय नो माझ्याकडनं पण काही चुकी झाली असेल तेव्हा नीट लक्ष दिलं गेलं नसेल कारण की माझ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी नव्या होत्या तेव्हा. बट
ते एक आहे. आणि मग काय नाही, मग त्यानंतर निघाले 3 महिने जसे तसे. आई बाबांकडे गेले, आई बाबांनी खूप काळजी घेतली, नो डाऊट. पण स्नोई ऑल टुगेदर ही वॉज अ गुड बेबी. तिने काही त्रास पण नाही दिला. ओनली थिंग वॉज शी वॉज नॉट ड्रिंकिंग मिल्क. ती व्यवस्थित दूध नाही प्यायची. तर ते पण मी त्या गोष्टीला घेऊन आजही किती कॉन्शियस आहे ना. इव्हन प्रकाशला त्याची आयडिया नाही. तिने जर आजही नीट नाही खाल्लं ना, मला कसं तरी होतं. माझा अख्खा दिवस पण खराब होतो जेव्हा ती जेवत नाही. मी भरपूरच्या डॉक्टर्सला पण दाखवलं की ती खात का नाही किंवा हे काय नाही. अँड डॉक्टर ऑल्सो सेड इट इज नॉर्मल. पण मी ते डायजेस्टच नाही करता आलं. आता फॉर्च्युनेटली टचवूड फ्रॉम द पास्ट 6 months शी हॅज स्टार्टेड इटिंग प्रॉपरली. अँड शी वॉज अ फॉर्म्युला बेबी ऑब्विसली. कारण की मी इतकी स्ट्रेस्ड आउट होती की मी तिला फीड पण नाही करू शकली जास्त. डॉक्टर कन्सल्टेशन्स पण घेतलेत, सगळं काही केलं. फॉर्म्युला बेबी आहे ती, तिने फॉर्म्युला प्यायला. पण तेव्हापासूनच तिचा तो खाण्यापिण्याचा त्रास आहे. आणि मोस्टली सगळे म्हणतात की मुली फझी असतात वेन इट कम्स टू इटिंग फूड. सो शी माइट बी वन ऑफ देम. पण टचवूड ती हॉस्पिटलमधनं चांगली निघालेली. दॅट वॉज द बेस्ट पार्ट. तिचे जे पण टेस्ट व्हायचेत ना, सो आय यूज टू फील व्हेरी व्हेरी हॅपी की तिचे सगळे टेस्ट चांगले निघालेत. दॅट वॉज द बेस्ट पार्ट. मेन म्हणजे ऍक्च्युली मला तो गायडन्स मिळाला नाही की मी करेक्ट क्वेश्चन विचारू शकली नाही, ते मला कळालेलं नाही. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी C-section वालं नव्हतं. सो ते पोटाला पट्टा बांधणं किती गरजेचं असतं नसतं ते मला कळाले नाही. सो फॉर 1 month मी ते केलं नाही. नंतर करायला गेली तर ते दुखायचं. मालिश करायला म्हणतात तर पण मग मी लेटू नाही शकायची कारण की C-section झालेलं. सो उभी बसल्या करायची. तर दॅट वॉज ऑल्सो नॉट हेल्पफुल. म्हणजे ती करताना पण आवडायचं नाही. आणि मी इतकी कॉन्शियस होऊन गेली होती ना बॉडीला घेऊन की मी कोणाला जास्त हात पण नाही लावू द्यायची. सब मेरे दिमाग की कीड थे. पण मग तेच राहतं की तुमचा एक्सपिरियन्स तुमच्याच हातात असतो. तो पुढचा माणूस किंवा तुमचे आई बाबा किंवा नवरा समजू नाही शकत. यू नीड टू कम्युनिकेट. जे मी नाही केलं, जे मी करायला पाहिजे होतं ते मी नाही केलं. सो मी म्हणत नाही की प्रकाशने हेल्प नाही केलं किंवा माझ्या सासूंनी हेल्प नाही केलं किंवा माझ्या आई बाबांनी हेल्प नाही केलं किंवा दादा बहिणींनी हेल्प नाही केलं. कारण की त्यांना माहीतच नव्हतं की मला हेल्पची गरज आहे. अँड हाऊ दे विल नो, दे विल नो व्हेन आय विल टेल देम. जेव्हा मी त्यांना बोलेल तेव्हा मी त्यांना सांगेल. मी ते सांगितलंच नाही. दॅट वॉज माय मिस्टेक. आणि डॉक्टर्स पण आजकाल मावशांना नको हायर करा, बाळ बिमार पडतात, त्यांच्या मालिश तुम्हीच करत जा, तुम्हालाच हे करत जा. आणि मग त्याने मी अजून कॉन्शियस होऊन गेली ना, मी कोणाला हायरच नाही केलं, सगळं स्वतःच अंगावर घेऊन. मग काय झालं, एक तर माझ्या आईला माझा प्रचंड गुडघ्यांचा त्रास होता. शी कॅनॉट सिट डाऊन, शी कॅनॉट डू द मालिश अँड एव्हरीथिंग. आईला ते सगळं करायचं समज पुरा. सो फ्रॉम 8th डे माझं डिलिव्हरी झाली त्याच्या 8व्या दिवशीपासून मी स्नोईची आंघोळ आणि मालिश मीच करायची. टिल टुडे आय एम डुईंग इट. नानी होती तोपर्यंत करायची. अँड वेन शी यूज टू स्लीप, मला तेव्हा झोप नाही लागायची, तेव्हा मी ती गोष्ट ऐकली नाही. गरम पाणी आपण म्हणतो ना ल्युकवॉर्म वॉटर प्या. मला एक तर खूप तहान लागते, मी खूप पाणी पिते, खूप म्हणजे नो आयडिया मी किती पाणी पिते दिवसातनं. आणि गरम पाणी प्यायला प्रकाश पण बिचारा मला इतकं जीवावर येतं. आणि त्यामुळे ते अजवाईन वॉटर आणि नॉर्मल वॉटर, ते ल्युकवॉर्म वॉटर राहायचं, मी दिवसातनं 2 लिटर पण पाणी नाही प्यायचे. आणि त्यामुळे मग मला वर्टिगोचा त्रास, मग माझा मायग्रेनचा त्रास, मग माझा फिडिंगचा त्रास, ते सगळं वाढलं. पण आय वॉज नॉट एबल टू इंटरलिंक दॅट. मला तेव्हा ते कळायचंच नाही. मग मी जाऊन हळूच, आई नाही म्हणायची तरी जाऊन रात्री ती झोपली, आई झोपली की माठातनं पाणी पिऊन घ्यायचं किंवा नॉर्मल वॉटर पिऊन घ्यायचं. आणि मग त्यामुळे अजून त्रास वाढत गेले. मला ही गोष्ट डॉक्टर्स पण नाही सांगत आहे. सो मला असं वाटतं ना की पता नाही यार, हू कॅन हेल्प यू, आयदर यू लिसन टू युअर मदर्स. पण आपल्या म्हणजे स्पेशली मदर्स, त्यांचे टेक्निक्स वेगळे, त्यांच्या पद्धती वेगळ्या, त्यांचा टाइम वेगळा होता पिऊ. सो माहित नाही, मी त्या गोष्टीला ऍडजस्ट नाही करू शकली, केलं नाही, मी ऐकलं नाही. ॲज सिम्पल एज दॅट. ते पण एक होतं. माझे बाबा इतके मला म्हणायचे, अगं तू झोप, ती झोपली, तू झोप. नाही, मी ऐकलंच नाही. मी जागी राहायची.
बसून राहायची. आणि ती 11 वाजता झोपायची. 11 वाजता कोणाला झोप लागते सकाळी? 11 ते 1 झोपायची. तिची झोप पण कमी होती. दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम. प्लीज फॉलो रुटीन. मला तेव्हा कोणी सांगितलं नाही, तेव्हा मला पण स्वतःची बुद्धी आली नाही, कळालेलं नाही. बट देअर शुड बी अ रुटीन. हे स्नोई शाळेत गेल्यानंतरच मला कळलं. ऍक्च्युली मी तिला दुपारी कमी झोपवलं असतं तर ती रात्री लवकर झोपली असती अँड द सायकल वुड हॅव बीन बेटर. मला आत्ता कळतंय. तो जर तुम्हाला ऑलरेडी असेल स्मॉल बेबी, त्याला एका रुटीन मध्ये टाका. आणि ते तुमच्यावरतीच ऍक्च्युली. आपण आपल्या रुटीननुसार ऍक्च्युली बेबीची रुटीन होऊन जाते. आम्हाला वाटायचं आम्ही 12-1 वाजेपर्यंत जागायचो आणि आम्हाला वाटायचं की स्नोई जागते म्हणून आम्ही जागतोय. बट इट वॉज वाईस वर्सा. इट वॉज रॉंग. तिला मी संध्याकाळी 4-5 तास झोपू द्यायची. एक्झॅक्टली. तिला 3 तास झोपू दिलं असतं ना तर रात्री ती अजून लवकर, तिला जास्त पण झोप मिळाली असती सकाळपर्यंत. बट ठीक आहे. इट वॉज वी वर ऑल्सो ऑल दिस थिंग्स वर न्यू फॉर अस. आय एम रिअली सॉरी. म्हणजे तिने आजपर्यंत मला पण नव्हतं काही सांगितलं की असं काही आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग माझ्यासाठी पण म्हणजे भरपूरशा गोष्टी नवीन होत्या. याच्यात एक गोष्ट पिवण्याची नाही सांगितली, ती मला माझ्या एंडने ऍड करायची वाटते की मला ना खूप भीती वाटायची स्नोईला पकडताना. आय डोंट नो, फर्स्ट 2-3 महिन्यापर्यंत मला तिला हँडलच करता नाही आलं. आणि त्याच्यामुळे पिऊ खूप फ्रस्ट्रेट व्हायची. मी खरं सांगतो, मला अशी भीती वाटायची की मी जर पकडायला जाईल तिचं काही, कारण की ती खूप छोटी आणि खूप नाजूक असतात छोटे मुलं. आणि मला समजायचंच नाही की काय टेक्निक, मान पकडू की तिचा हात दाबला जाईल की मी लूज पकडला आणि ती जर काही स्लिप झाली माझ्या हातात तर मला अशी खूप जास्त भीती भरली होती. पण मग मी हळूहळू त्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस केल्या. त्यासाठी भरपूरशा गोष्टी नवीन होत्या. फ्यू माहेरी होती, पण त्याच्यानंतर जेव्हा ती इथं परत आली ना, वी वेअर ऑन अवर ओन. आम्हाला कुठलंच असं हे नव्हतं. परत त्याच्यासोबत जॉब पण, बऱ्याचशा गोष्टी होत्या. वी हॅड अवर अप्स अँड डाऊन्स. मी असं नाही म्हणत की आम्ही परफेक्ट आहेत किंवा मी परफेक्ट आहे. माझ्याकडनं बऱ्याचशा गोष्टी मिस आउट झाल्या असतील ड्युरिंग दॅट टाइम. बट आय प्रॉमिस यू, जशा जशा गोष्टी मला समजत गेल्या, आय न्यू की माझ्यासाठी तू आहे, तुझ्यासाठी मी आहे. ओके. मी तुम्हाला खरंच सांगतो, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण कोणीच येत नाही. हजबंड वाईफ हे तुम्ही दोघंच आहेत जे तुम्ही शेवटपर्यंत एकमेकांची साथ देणारे, एकमेकांच्या सोबत राहणारे. तर तुम्हाला जर कोणाची खरंच साथ पाहिजे ना, तो तुमचा पार्टनर आहे. त्याच्याशी व्यवस्थित कम्युनिकेट करा, बोला, सांगा, जे काही असेल. बट आय गेस स्नोई नंतर मी तुम्हाला खरं सांगतो, आमचं आधी भरपूर प्रेम होतं, पण लग्नानंतर स्नोई आल्यानंतर तो जो बॉन्ड इतका स्ट्रॉंग झाला ना, आमच्या मधली जी अंडरस्टँडिंग आहे ना, ती एकदम नेक्स्ट लेवल गेली. जस्ट बिकॉज ऑफ दिस आय थिंक. हे काही जे काही एक्सपिरियन्स आले त्याच्यामुळेच. मलाही माहित नव्हतं की असं काही आहे. हे आता खरं सांगतो, हे सगळं जे आहे ते अनफिल्टर्ड आहे. तुम्हाला जे काही वाटत असेल वाटू द्या, बट आम्हाला ही जर्नी शेअर करायची होती, सो दॅट आम्हाला जे कोणी बघतायत, तुम्ही जे बघतायत, जर तुमच्यासोबत हे नको व्हायला किंवा तुम्ही याच्यातनं काहीतरी शिकावं आणि बेटर हे व्हावं. कारण की मी बघितलं की बाळ झाल्यानंतर आहे ना, हजबंड वाईफ मध्ये खूप दुरावा येऊन जातो, खूपच जास्त. तुम्ही आई वडील होतात ना, आई वडील होण्याआधी तुम्ही नवरा बायको आहेत हे विसरून अजिबात चालणार नाही. जर तुम्ही चांगले नवरा बायको झाले तरच तुम्ही चांगले आई वडील होऊ शकणार. तर एकमेकांना वेळ द्या, एकमेकांना समजा, एकमेकांच्या प्रॉब्लेमच्या वेळेस उभे राहा. आय प्रॉमिस यू पिऊ, जे झालं आय गेस त्यावेळेस सर्कमस्टन्सेस तसे होते, आपल्याला समजत नव्हत्या भरपूरशा गोष्टी. पण गोईंग फॉरवर्ड फ्रॉम हिअर ऑनवर्ड्स, you, Snowy, are and will be my topmost priority, and I will do anything for you. I'll make sure मी जोपर्यंत तुमच्या दोघांना शून्य प्रॉब्लेम होईल आणि तुझ्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल होईल. सो थँक्यू सो मच. आय डोंट नो यार, म्हणजे मला ना शिवरिंग होते, एकदम असं अंगाला काटं आल्यासारखं होतं. त्यावेळेस मी तिला पाहिजे तसं नाही देऊ शकलो. आणि तिचा आता मी किती काही केलं ना याच्यानंतर, पण तिचा तो जो फेज आहे ना, आय गेस ते जे दिवस ते तिला आहेत ते ती कधीच विसरणार नाही. आणि मला त्याची खंत नेहमीच राहील. ते तर मी बदलू शकत नाही, पण रेस्ट ऑफ द लाईफ, पुढचे येणारे दिवस ते माझ्या हातात आहे. आणि आय विल मेक शुअर की ते इतके चांगले देईल ना की शी विल नेव्हर लाईक ते तिला आठवण नाही येणार जुने दिवस. तिला आत्ताचा जो पुढचा जो काही वेळ असेल, जो आम्ही आता आनंदाने घालवतो स्नोई सोबत, एकमेकांसोबत, वी विल ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. आय डोंट नो तुम्हाला काय, तुमची काही जर्नी असेल तर सांगा, शेअर करा. मला असं वाटतं ना की भरपूर वर्षानंतर भरपूरशा गोष्टी आम्ही मन मोकळ्यापणाने तुमच्यासोबत शेअर करतोय. आय गेस या प्लॅटफॉर्मची खूप कमाल आहे. आय डोंट नो की लास्ट टाइम असं एकदम मन हलकं कधी केलं असेल आणि इतक्या मन सोबत गप्पा कधी तुमच्यासोबत मारल्या असतील. बट एनिवेज, तुम्हाला काही जे काय वाटत असेल कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायचं असेल, नसेल करायचं नका करू. वी डोंट केअर राईट नाव, ओके. बट आम्हाला शेअर करायचं होतं, सांगायचं होतं, तर आम्ही सांगितलंय. आणि बस तुम्ही खुश राहा, एकमेकांना साथ द्या. जो एंड गोल आहे तो हाच आहे की आपल्याला सुखी राहायचंय आणि ही जी लाईफ भेटली ती आनंदाने जगायची. दॅट्स इट, इट्स दॅट सिम्पल. खतम. बाकीच्या गोष्टी सगळ्या निरर्थक आहेत. अँड ऑल द मदर्स, जस्ट नॉट प्रियंका, ऑल द मदर्स आउट देअर, खरंच तुम्हाला सॅल्यूट. अँड दॅट्स वाय आय डोंट बिलीव्ह की मॅन अँड वुमेन आर इक्वल. नेव्हर, दॅट कॅन नेव्हर हॅपन.
अरे आमच्या जन्मच म्हणजे पुरुषाचा जन्मच बाई थ्रू झालाय, तो काय बरोबरी करेल. म्हणून मला ती फिलॉसॉफीच आवडत नाही. मला असं वाटतं की नाही हो, तुम्ही ते नाही हे होऊ शकत, ते बरोबर नाहीच आहेत. वुमन विल बी ऑलवेज सुपिरियर. हे जे करू शकतात ना बाबा, आपण नाही करू शकत. इट्स ऑल टुगेदर डिफरंट थिंग. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुढच्या व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.